इकडनं स्कॅन करते, हे चौकोन आणि इकडचं चौकोन स्कॅन करते काय तर, आणि इकडं दाखवते. हॉटेलवाल्यांचं पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपपर्यंत सगळ्या गाड्या लावल्या त्यांनी. आता पेट्रोल पंपचं पण पार्किंग सगळं फुल झाले. मला दाखवतो केवढं मोठं पार्किंग आहे ते. माझं मला पटतं ना, केवढं मोठं म्हणजे लय मोठं पार्किंग आहे. सगळं पार्किंग फुल झाले. तर जय शिवराय मित्रांनो, तर आता मी चाललो आहे पुण्याला आणि काल रात्री आलो आणि काल रात्री जाणार होतो परत पुण्याला. घरी लय वेळ झालेला, रात्री 10 वाजून गेलेले आणि आता बघूया, आता 12 वाजलेत. तर आता पोचायला संध्याकाळच होणार 100%, 6-7 असतील, कारण पुण्यामध्ये संध्याकाळी जास्त ट्रॅफिक असते. तर आम्ही सकाळी लवकर बाहेर पडणार होतो, घरी काय सकाळी उठलो नाही, मीच उठलो नाही, त्यामुळे वेळ झाला. आता चाललो आहे आम्ही आणि आता आला आहे ग्रुपवरती मेसेज की उद्या टेस्ट आहे एका सब्जेक्टवरती, कुठला तरी सब्जेक्ट आहे, तर त्याच्यावर टेस्ट आहे आणि त्यावर पास व्हायला सांगितले. कारण आमच्या क्लासचा रिझल्ट कमी लागला, 70% लागला आहे आणि त्यामुळे काही नाही, प्रिन्सिपलनं आमच्या वर्गात येऊन स्वतः सांगितले की म्हणजे सगळेजण पास व्हायला पाहिजेत. स्कोरिंगचं नंतर बघा, खरं पास तरी व्हायलाच पाहिजे सगळेजण. तर बघा आता पास उद्या बघा, उद्या पेपर आहे. तर आता एकच सब्जेक्ट आहे, म्हणजे एकच चॅप्टर आहे, त्याच्यावरच पेपर आहे. तर बघा आता कुठं काय होईल उद्या होईल. तर जाऊया आता. आणि आता आईला सोडले, आई थांबला, आई दाखवतो मला. आता आले आम्ही पाहुण्यांच्याकडं, आई पण इकडे राहणार आहे. आई बाय बाय बाय. आई बसले कट्ट्यावर. तर काय आता थांबले व्हील अलाइनमेंट करायला. जरा जास्त प्रवास झाला त्यामुळे काही नाही, जरा व्हील अलाइनमेंट करायचं म्हणजे. सगळे आताच वेळ चालला, रेडी आहे आता मला दाखवतो. इकडे सगळं टी व्हीवर पण दिसते. हे काय असते मला पण काय माहीत नाही. इकडनं स्कॅन करते, हे चौकोन आणि इकडचं चौकोन स्कॅन करते काय तर, आणि इकडं दाखवते. तर काय आता आम्ही पोचलो सासवडमध्ये आणि आता थांबलो जेवासाठी. आणि काय आता जे आम्ही थांबलो ना हॉटेलमध्ये, त्या तुम्हाला पार्किंग दाखवलं पूर्ण फुल झाले. आणि ते म्हणजे हॉटेलवाल्यांचंच पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपपर्यंत सगळ्या गाड्या लावल्या त्यांनी. आता पेट्रोल पंपचं पण पार्किंग सगळं फुल झाले. मला दाखवतो केवढं मोठं पार्किंग आहे ते. माझं मला पटतं ना, केवढं मोठं म्हणजे लय मोठं पार्किंग आहे. सगळं पार्किंग फुल झाले. इकडं पण पार्किंगच आहे, त्यांचंच पार्किंग आहे सगळं. हे हॉटेल कारवा सासवडच्या इथं लागते हायवेला. आणि हे पार्किंग सोडलं की नाही, पलीकडच्या बाजूला पण पार्किंग आहे, ह्यांचंच आहे ते पण सगळं फुल झाले. तर काय आता जेवायला बसले आणि मी घेतल्या बांगडा थाळी आणि बाबांनी घेतल्या चिकन थाली, मम्मीनं पण चिकन थाली घेतल्या आणि मी बांगडा. हे काय फ्रॉन्स काय आहे, कोळंबी काय आहे, कोळंबी आहे. होतं मी जेवण हां छान होतं, छान मस्त होतं काय. मोठं पण आहे आणि चांगलं पण आहे. हॉटेल मोठं आहे आणि जेवण चांगलं आहे. बडसूप पण चांगलं आहे. सगळं भरले. बिल काय चांगलं नव्हतं. खेळायचं ते दाखवलंच की त्यांनी. खेळायला पण आहे, खरं बारक्या पोरांसाठी आहे त्यामुळे दाखवलं नाही. मोठे पण बसले, मोठे पण बसले, राजी बसले. आजी नाही. पेट्रोल पंप पण त्यांचा आहे मी, म्हणजे कसं तिथं जेवायला लगेच पेट्रोल भरून जाणार असं, म्हणजे कसलं बिझनेस करतात डेंजरमध्ये. कुठला बिझनेस करायचा, मला ते म्हणल्याला नाव आठवण झाले, ते कोणतरी आहे ते म्हणायला बिझनेस